मुख्यमंत्र्यांकडून मराठवाड्यातील मदत कार्याच्या स्थितीचा आढावा, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष फील्डवर राहण्याच्या सूचना, स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधत आणि सतर्क राहून काम करण्याचे आदेश। पालघर आणि छत्रपती संभाजीनगरात उद्या शाळांना सुट्टी जाहीर। मुसळधार पावसाने संभाजीनगरातील शेतीचं मोठं नुकसान, एमआयडीसीतील कंपन्यांना सर्वाधिक फटका, तर पालघरमधील सर्व नद्या नाले तुडूंब। मराठवाड्यासह सोलापूर, धाराशिव, सातारा, नाशिक जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा, शेतकऱ्यांचं उभं पीक पाण्यात, लाखोंचं नुकसान, तातडीनं मदत द्या, शेतकऱ्यांनी ठाव फोडला। सरसकट पंचनामे करा, नियमांवर बोट ठेवून लोकांना त्रास होईल असं वागू नका, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। तसंच जनावरांच्या चाऱ्याची सोय करण्याचे निर्देश। सरकारनं आपत्ती निवारणाची काही महत्त्वपूर्ण कामे तातडीनं हाती घ्यावीत। पंचनामा प्रक्रियेसाठी ठराविक मुदतीचं बंधन नको, पूरग्रस्तांना मानसिक आणि सामाजिक आधार द्या। शरद पवारांच्या सरकारकडे 5 मागण्या। राज्यात उद्या मुंबई, नाशिक, पालघर, ठाणे, पुणे, रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी, तर नंदुरबार, धुळे, संभाजीनगर, अहिल्यानगर, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्गात येलो अलर्ट। अहिल्यानगर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दोघांचा बळी, सीना नदीला आलेल्या पुराचं पाणी घरामध्ये शिरल्यानं जनजीवन विस्कळीत, बाजारपेठा पाण्याखाली, तर शेगावच्या देवटाकळी शिवारामध्ये पुरात अडकलेल्यांचं हेलिकॉप्टरनं रेस्क्यू। नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर, रामकुंड परिसर पाण्याखाली, दुतोंडा मारुती बुडाला। गंगापूर धरणातून 10,998 क्युसेक्सनं विसर्गामुळे गोदाघाट परिसरातील नागरिकांची गैरसोय। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, जायकवाडी धरणाचे 27 दरवाजातून 2.25 लाख क्युसेक्सनं पाण्याचा मोठा विसर्ग, पैठण शहरातील अनेक सखोल भागात पाणी साचलं। सोलापुरात पूरग्रस्तांना 10 किलो गहू तांदळासह तूर डाळही देणार, बुधवारपासून बाधितांच्या खात्यात 10,000 रुपये आणि विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकं मिळणार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती।